बोला साहेब. होय, बाबळी बंधाऱ्याच्या संदर्भामध्ये जो सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे तो जेव्हा आपल्याकडे पाऊस होतो तेव्हा आपलं पूर्ण पाणी तेलंगणामध्ये वाहून जाते आणि जेव्हा पावसाळा संपतो तेव्हा आपले गेट बंद होतात. पर्यायानं आपलं पूर्ण पाणी वाहून जाते. परंतु सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असल्यामुळं याच्यावर कोणी कारवाई करू शकत नाही. परंतु राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेबांनी परवाच्या एका बैठकीत सांगितलं की तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून दोन्ही मुख्यमंत्र्यांच्या संमतीने केंद्रीय जल आयोगाकडे आम्ही हा प्रस्ताव देऊ अशा पद्धतीची भूमिका घेतलेली आहे. माझी आपल्यामार्फत मंत्री महोदयांना विनंती आहे की आपण याच्यात मध्यस्थी करून दोन्ही मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीचा प्रस्ताव जर केंद्रीय जल आयोगाला गेला आणि त्यामार्फत सुप्रीम कोर्टाकडे जर याचिका दाखल झाली तर याच्यावर निर्णय होऊ शकतो. तर त्यासाठी माननीय मंत्री महोदयांनी प्रयत्न करावेत अशा पद्धतीची विनंती आहे. दुसरा प्रश्न आहे की हे जे वाहून जाणारं पाणी आहे ते थांबवण्यासाठी एखादी नवीन उपसा जलसिंचन योजना त्या नदीवर करता येईल का आणि ते जर केलं तर आपलं पाणी वाहून जाणारं थांबेल यासाठी प्रयत्न करावे अशा पद्धतीची विनंती आपल्यामार्फत आहे. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, कारण म्हणजे हा एक अशाही कॉम्प्लेक्स असा इश्यू आहे याच्यामध्ये. कारण हे जे धरण बांधण्यात आलं ते तेलंगणा राज्यामध्ये धरणाची क्षमता 112 TMC आहे, मोठं धरण आहे. आणि त्याचा जो बॅकवॉटर आहे त्यानंतर मग ते बाभळीमध्ये पर्यंत येतं आणि त्या ठिकाणी आपण एक हाय लेवल बॅरेज बांधलेला आहे आणि त्याची क्षमता साधारण 2.25 TMC आहे. परंतु त्यावेळी आंध्र प्रदेश होतं, त्या काळात हा निर्णय झाला. नंतर मग तेलंगणा राज्यामध्ये हे वर्ग झालं. आता याच्यामध्ये अध्यक्ष महोदय सर्वोच्च न्यायालयामध्ये याच्यामध्ये वाद गेला आणि सर्वोच्च न्यायालयाने मार्चमध्ये यातून 0.6 TMC पाणी सोडावं अशा प्रकारचे सूचना केल्या. तर मग तशी पाणी सोडण्याची आवश्यकताच नाही आहे. कारण मुळातच मागचे काही 10-15 वर्षाच्या आकडेवारी जर पाहिली तर बाभळी बॅरेजमध्ये एक 2-3 वर्ष 1.8 पर्यंत साधारण 2.25 TMC पर्यंत पाणी त्या ठिकाणी अडवण्यात आलं. परंतु विसंगती अशी आहे अध्यक्ष महोदय की एका बाजूला बाभळी बॅरेजमध्ये पाणी अडवण्यासाठी मज्जा होतो आणि दुसऱ्या बाजूला 112 TMCच्या धरणामधून साधारण 200 ते 250 TMC पाणी समुद्राकडे वाहून जातं. इतकं त्याच्यामध्ये विसंगती आहे. त्यासाठी आपल्याला जे बाभळी बॅरेजच्या ऑक्टोबरमध्येच दरवाजे लावण्यासाठी जी आता परवानगी नाही आहे ती मिळावी आणि त्यामुळे पाणी आपल्याला थांबवता येईल. साधारण 7,000 हेक्टरपर्यंत क्षेत्राला त्यातून लाभ होतो आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना एक पत्राद्वारे विनंती केलेली या विषयामध्ये मार्ग काढण्याबद्दल. माननीय सर्वोच्च न्यायालयाचा निकाल 2013 साली झालेला आहे. आता इतक्या उशिरा आपण रिव्ह्यू ॲप्लिकेशन करू शकतो नाही करत. त्यासाठी विशेष आपल्या विधिन्याय न्याय विभागाच्या माध्यमातून त्यांना आपण सूचना करू किंवा सिनियर काउन्सिल आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी महामंडळाकडून देऊन त्यांचं एक मत आपण त्याच्यामध्ये घेऊ. पण अध्यक्ष महोदय या विषयामध्ये जे काही मी म्हटल्याप्रमाणे 200 TMC पेक्षा जादा पाणी वाया जातं समुद्राकडे आणि आम्ही 2.25 TMC पाणी अडू शकत नाही. हा एक मोठं विसंगती अशी स्थिती असते मी म्हटल्याप्रमाणे. तर निश्चितपणे जी काही सन्मानित सदस्यांनी सूचना केलेल्या आहेत की त्या संबंधित मुख्यमंत्री महोदयांच्या समोर एक बैठक घेणं, केंद्रीय जल आयोगाला दोन्ही सरकारची शिफारस करण्याचा प्रयत्न करणं, जर शक्य नसेल तर आपल्या राज्य सरकारच्या वतीने केंद्रीय जल आयोगाला तशा प्रकारची विनंती करणं आणि अध्यक्ष महोदय मग मागच्या जे काही पाणी आपल्याला थांबवता येईल का आणखीन वरच्या भागामध्ये. आता सन्माननीय आमदार पवारसाहेब म्हटल्याप्रमाणे पाण्याचा फुगवा पाण्याचा मागे पाणी गेल्यामुळे तिकडे सबमर्जन्स वाढल्यामुळे त्या भागातल्या शेतकऱ्यांचं नुकसान होतं. आता ती सगळी जमीन जी सबमर्जन्स खाली जाते किंवा बुडीत क्षेत्रामध्ये जाते त्याला भूसंपादन करता येईल का अध्यक्ष महोदय तर निश्चितपणे तपासून पाहू आपण. ॲडव्होकेट आपल्या श्री जया चव्हाण यांनी जो काही या ठिकाणी प्रकाशानं मुद्दा मांडला मी त्याप्रमाणेच
त्या पद्धतीने अध्यक्ष महोदय निश्चितपणे आपण हे सगळ्या बाबी तपासून पाहू. कारण 2010 साली हा मॅरेज झाला आहे, 13पासून हे सगळं प्रकरण सुरू आहे. म्हणून अध्यक्ष महोदय निश्चितच या सगळ्या विषयामध्ये सरकारची भूमिका सकारात्मक आहे. पाणी आपल्याला जास्तीत जास्त अडवता आलं पाहिजे. उपसा सिंचन योजनेची मागणी जी केलेली आहे प्रतापरावनी आणि पवार साहेबांनी, निश्चितपणे त्याच्यामध्ये अतिरिक्त पाणी जर आपल्याला जर उचलता आलं तर उपसा सिंचन योजनासुद्धा नव्यानं करता येईल का अध्यक्ष महोदय, निश्चितपणे आपण तपासून पाहू. आणि आमदार महोदयांनी विनंती केली, तिन्ही आमदार महोदयांच्या समेत एक बैठक ह्याच अधिवेशनाच्या काळात अध्यक्ष महोदय आपण घेऊ.